क्षारामधील हॅलाइड आयनांचे अस्तित्व ओळखणे हे प्रॅक्टिकल आहे। तर याच्यामध्ये जी काही संयुग दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणता क्षार आहे तो आपल्याला ओळखण्यासाठी हा प्रयोग करायचा आहे। याच्यासाठी आवश्यक साहित्य आहे परीक्षा नळी स्टँड, वेगवेगळ्या परीक्षा नळ्या, त्याच्यानंतर रसायन आहे पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड, पोटॅशियम ब्रोमाइड, त्याच्यानंतर सिल्वर नायट्रेट। तर हे रसायन या ठिकाणी आहे। आता आपल्याला हे सर्व रासायनिक पदार्थ एका परीक्षा नळीमध्ये घ्यायचे आहेत, पोटॅशियम क्लोराईड, पोटॅशियम ब्रोमाइड आणि पोटॅशियम आयोडाईड। याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, थोडंसं द्रावण ह्याचं बनवून घ्यायचं आहे। तिन्ही रसायन आपण परीक्षा नळीमध्ये घेतली आणि याच्यानंतर आपल्याला हा जो सिल्वर नायट्रेट आहे हा सिल्वर नायट्रेट प्रत्येकामध्ये आपल्याला घालायचा आहे। तीनही परीक्षा नळ्यामध्ये तयार झालेल्या अवक्षेपाचं आपण निरीक्षण करायचं आहे। तर हा जो रंग आहे त्या ठिकाणी अवक्षेप तयार झाला बघा। तर हा कोणत्या रंगाचा अवक्षेप तयार झालेला आहे? हा अवक्षेप आपण बघितला, त्या अवक्षेपाचा रंग कोणता आलेला आहे सांगा? पांढरा रंग आलेला आहे। त्यानंतर हा जो अवक्षेप आहे त्याचा रंग फिकट पिवळा आहे आणि हा जो रंग आहे तर ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये अवक्षेपामध्ये रंग जो आहे रंग आहे हा कोणता रंग आलेला आहे? गडद पिवळा रंग आलेला आहे। आता यावरून आपल्याला ओळखतं हा जर गडद पिवळा रंग आला असेल तर ह्याच्यामध्ये आयोडाईड क्षार आहे, आयोडाईड क्षार आहे। पांढरा रंग आलाय तर त्याच्यामध्ये क्लोराईडचा क्षार आहे, ठीक आहे। आणि फिका पिवळा रंग ज्याच्यामध्ये येतो त्याच्यामध्ये ब्रोमाइडचा क्षार आहे, ठीक आहे। तर हे जे आहे हे संयुग जर आपण बघितलं तर पोटॅशियम क्लोराईड आहे। पोटॅशियम क्लोराईड मध्ये सिल्वर नायट्रेट घातल्यानंतर हा पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतोय। त्यानंतर पोटॅशियम ब्रोमाइड मध्ये सिल्वर नायट्रेट घातल्यानंतर फिका पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतोय आणि पोटॅशियम आयोडाईड मध्ये रंग घातल्यानंतर गडद पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतोय। या तयार होणाऱ्या अवक्षेपच्या रंगावरून आपण ओळखू शकतोय की कोणता क्षार याच्यामध्ये आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण इतर जरी संयुग घेतली क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड तरी हे क्षार आपल्याला यावरून ओळखता येतं। धन्यवाद।